आतड्यांमध्ये रक्तपुरवठा कमी होणं, गंभीर संसर्ग, आतड्याला छिद्र पडणं किंवा आतड्याच्या ऊतींचा मृत्यू होणं यासारख्या गंभीर स्थिती आपल्या आतड्याला निर्माण होऊ शकतात. अशा समस्या घरगुती उपायाने टाळता येत नाहीत. यासाठी दररोज भरपूर तंतुमय पदार्थ खा. फळे, भाज्या, कडधान्ये, डाळिंब यांनी खाल्ल्यामुळे शौचास नियमित होण्यास मदत होतं. पुरेसे पाणी प्या. दिवसभर नियमित पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे हृदय आणि किडनीच्या आजारांमुळे डॉक्टरांनी पाण्याचं प्रमाण जर मर्यादित सांगितलं असेल तर तेही नक्कीच मर्यादित ठेवा. शौचाची इच्छा दाबून ठेवू नका. वारंवार शौच रोखून ठेवल्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते. दररोज हालचाल करा. चाला, हलका व्यायाम करा, योगासने करा. यामुळे आतड्यांची हालचाल होते. दीर्घकाळ जास्त वेळ बसून राहू नका. प्रक्रिया केलेले अन्न कमी करा, जसं की फास्ट फूड, जास्त साखर, अतिप्रमाणामध्ये चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. घरचं जेवण नक्की करा. अतिप्रमाणामध्ये मांसाहार करणं टाळा. प्रक्रिया केलेलं मांस जर तुम्ही वारंवार खात असाल तर त्याऐवजी भाज्या, डाळी, कडधान्ये यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. धूम्रपान आणि तंबाखू टाळा. तंबाखूचं सेवन शरीराच्या अवयवांसाठी हानिकारक आहे आणि ते आतड्यांवरही परिणाम करतं. मद्यपान टाळा. मद्यपानामुळे पचनसंस्था खराब होते. स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नका. औषधं स्वतःहून घेतल्यामुळे त्याचा किडनीवरती आणि आतड्यांवरती वाईट परिणाम होऊ शकतो. बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष करू नका. पोट साफ न होणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. स्वच्छ अन्न खा. फळे, भाज्या व्यवस्थित धुवा, नीट शिजवा आणि त्या खा. त्याचप्रमाणे झोप नियमित घ्या. ताण कमी करा. वजन आणि रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या यांचं योग्य नियंत्रण संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. जर शौचामध्ये रक्त दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अचानक तीव्र पोटदुखी दिसत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. जसं की पोटदुखी, पोट फुगणं, ताप येणं, उलट्या होणं, तेव्हा डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. झोप आणि ताण यांची काळजी घ्या. नियमित झोप घ्या. आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी 7 ते 8 तासाची झोप नक्कीच घ्या. लठ्ठपणा, मधुमेह टाळण्यासाठी साखरेचं प्रमाण कमी करा. अशक्तपणा जाणवत असेल तर घरगुती उपाय करत बसू नका. तातडीने रुग्णालयामध्ये जा. आतड्यांचा अडथळा, रक्तपुरवठ्यांची समस्या किंवा इतर गंभीर स्थिती असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं नक्कीच महत्त्वाचं आहे. घरगुती उपाय करून आपल्या आतड्यांचं आरोग्य आपण व्यवस्थित करू शकत नाही. त्यासाठी संतुलित आहार घ्या. पुरेसं पाणी प्या. शरीराची हालचाल ठेवा. स्वच्छ अन्न खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या करून आपण आपल्या जीवनशैली योग्य ते बदल केले तर नक्कीच आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहू शकतं.